मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं छगन भुजबळांचा संताप, जहां नहीं चैना वहां नहीं रहना असं सूचक विधान. तर नाराज भुजबळ अधिवेशन सोडून नाशिकमध्ये परतले. उद्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार. मंत्रिपद न मिळाल्यानं भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांच्या मनातील खदखद बाहेर. ज्यांचा मुलगा दुसऱ्या पक्षातनं लढला त्यांना मंत्रिपद दिलं. गणेश नाईकांचा संदर्भ देत मुनगंटीवारांचा स्वकीयांवरती निशाणा. मंत्रिमंडळातील एक रिक्त जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांसाठी आहे का? अमोल मिटकरींच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण. जयंत पाटील लवकरच आमच्या सोबत येतील, मिटकरींचं वक्तव्य. संजय पुनामिया प्रकरणामध्ये हायकोर्टामध्ये धक्कादायक पुरावे. मविया काळामध्ये फडणवीस आणि शिंदेंना गोवण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा. मविया काळातील व्हिडिओ व्हायरल. बीडच्या मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे विधिमंडळामध्ये पडसाद. अधिवेशनामध्ये विरोधक आक्रमक, तर कोणालाही पाठीशी घालणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही. परभणी हिंसाचार प्रकरणी न्यायालयीन कोठडीमध्ये असलेल्या सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूवरनं नवा वाद. पोलिसांच्या मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचा आरोप. राज्यभरात आंबेडकरी संघटना आक्रमक. उद्या दुपारी लोकसभेत एक देश एक निवडणुकीचं विधेयक मांडलं जाणार. भाजपकडनं पक्षाच्या सर्व खासदारांना लोकसभेत हजर राहण्याच्या सूचना.